रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा ही किचनमध्ये पार्टीला जाण्यासाठी शेफसाठी काहीतरी पदार्थ करत असते आणि त्याचा खमंग सुवास सुटलेला असतो. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की अरे वा, काय करतेस? आणि रमा, तू सुद्धा पार्टीला येणार आहे का? रमा म्हणते की आता मला तुम्हाला ॲडजस्ट करावाच लागेल आणि पार्टीमध्ये खूप मोठे शेफ येणार आहेत ना, पांडुरंग देसाई, तेव्हा त्यांच्यासाठी मी हे बनवते. ते की रमा, तुला वाटतंय काय हे तुझ्या हातचे पदार्थ सेफ खातील म्हणून? रमा म्हणते की आपण कुणाला तरी भेटायला जात असलो ना की रिकामे हाताने जाऊ नये म्हणून मी हे बनवते. रेवा म्हणते की तुझ्या हातचं खाणं तर सोड, पण तुझ्याबरोबर बोलणार सुद्धा नाही ते. रमा म्हणते की अरे हो, हळूच रेवा, किती अट्टहास तुझा हा समोरच्याला कमी लेखण्याचा. रमा म्हणते कसं आहे ना, बघू आपण संध्याकाळीच. रेवा म्हणते की रमा, तुला माझा राग येतो कारण मी शशिकांत बाबा आणि आईआजींच्या बाजूने आहे. कसं आहे ना रमा, या जगात तुझ्यासारखं राहून चालणार नाही. कारण तुझ्यासारखं जर राहिलं ना तर असं उचलून असं या जगातून बाहेर टाकून देतील. जगण्यासाठी ज्या स्किल लागतात ना त्या रमा तुझ्यामध्ये अजिबात नाही. तेव्हा तू माझी मैत्रीण आहेस की दुश्मन? कारण तू मला बोलायची एकही संधी सोडत नाही. रमा म्हणते काय होते ते दिवस, आणि रमा रेवासोबत जे काही मैत्रिणीचे आनंदाचे क्षण घालवले असतात ते आता रमाला आठवतात. गाडीवरून रेवाला घेऊन जाणं, चमचा लिंबूमध्ये हरवणं, हे सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येते. रमा म्हणते गेले ते दिवस फक्त आठवणीच राहिल्या. तर रेवा म्हणते की अगं मी मैत्रीण म्हणूनच सांगते. रमा म्हणते कसं आहे ना रेवा, आत्ताच्या काळात तू स्वावलंबी बनून स्वतःचं पोट भरू शकते ना, याला खूप महत्त्व आहे. रमा म्हणते की रेवा, मी तुला एक उदाहरण देते. आत्ता तुला जर चहा करून कोणाला प्यायला द्यायला सांगितले ना तर तुला ते जमणार नाही. तर रेवा म्हणते की मग मी 100 चहा विकत घेऊन देऊ शकते. रमा म्हणते की मला मान्य आहे, पण आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, तिने जर तुला स्वतःच्या हाताने चहा करून मागितला तर तू काय करशील? तू जर त्याला असा विकत चहा दिला तर त्याची काहीच किंमत नसते. कारण ज्या वेळेस आपण त्याच्यासाठी चहा बनवत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात आपलेच विचार चालू असतात. त्यावेळेस ना त्याच्या मनात आपल्याबद्दलचे विचार असतात, प्रेम असतात आणि आपल्याबद्दलची ती त्याची धडपड असते. रमा म्हणते की जाऊ दे, हे सर्व मी तुला का सांगते, कारण स्वतःच्या पलीकडे जाऊन तू कधी कुणावर प्रेम केलंस का? रमा म्हणते की मला नाही वाटत असा जीव तर कधी तू कुणाला लावला असेल, आणि जाऊ दे, मला खूप कामं आहेत आणि संध्याकाळचं सुद्धा आवरायचं आहे, असे म्हणत रमा तिची आवरू लागते. इकडे अक्षय हा कंपनीमध्ये आलेला असतो आणि पार्टीत जाण्यासाठी तो लगेचच फोन लावत म्हणतो की मला माझा प्लेजर हा कंपनीतच हवा आहे, मला त्यामध्ये कुठलीही गडबड नको. त्याच वेळेस आजी ही अक्षयकडे येते. अक्षयकडे बघत आजी म्हणते की काय मग अक्षय? तर अक्षय म्हणतो की मी त्यांना भेटण्यासाठी खूप एक्सायटेड आहे, कारण मी पांडुरंग देसाईंचा खूप मोठा फॅन आहे आणि तेही माझ्या फॅमिलीसोबत. आजी म्हणते की अशी संधी वारंवार येत नाही. तर अक्षय म्हणतो की त्यामुळेच मी सगळ्यांची इथेच तयारी करून घेतली. आजी म्हणते की अरे त्या रमाला सुद्धा छान तयार होऊन यायला सांगितलं ना. अक्षय म्हणतो की ती एकदमच छान तयार होऊन येईल, तू कशाला टेन्शन घेतेस? तर आजी म्हणते की अरे तसं नाही, पण इम्प्रेशन असतं ना एक. आजी म्हणते की तिला एखादी सुंदर साडी घालून यायला सांग, नाहीतर ती येईल 2 वेण्या घालून. कसं दिसतं ते एकदमच ऑड वाटतंय आणि छानसुद्धा दिसत नाही. अक्षय म्हणतो आजी कसं आहे ना, माझी चॉईस वेगळी, तिची चॉईस वेगळी, तिच्या पद्धतीनं ती तिला सूट होईल तसं घालून येईल, मी तिला उगाचच फोर्स नाही करणार. तेवढ्यात आजीला रेवाचा फोन येतो आणि तो घेण्यासाठी आजी बाजूला जात म्हणते की बोल रेवा. रेवा म्हणते की आजी कसं आहे ना, रमा आज पार्टीमध्ये पुन्हा काहीतरी घोळ घालणार वाटतं. तर आजी म्हणते काय? तर रेवा म्हणते की मगाशी ती किचनमध्ये काहीतरी बनवत होती, मी तिला विचारलं तर तिने मला सांगितलं की पार्टीत रिकाम्या हाताने कशी जायचं. तर आजी म्हणते की व्हॉट? रेवा म्हणते की मी तिला सांगितलं पण ती ऐकतच नाही, कसं वाटेल ते पार्टीत? आजी म्हणते की एक काम कर रेवा, काही जरी झालं तरी रमा आज पार्टीत आली नाही पाहिजे, काहीही कर आणि ही जबाबदारी तुझ्यावर. कारण ती रमा जर पार्टीत आली ना तर काहीतरी मूर्खपणा करेल, तेव्हा तिचा हा गावंढळपणा तिकडेच ठेवण्यासाठी तू तिला पार्टीत येऊ देऊ नकोस, असे आता आजी रेवाला सांगते. आजी म्हणते की रेवा तू सुद्धा लक्षात ठेव, तुझं तिथे सर्वात जास्त इम्प्रेशन पडलं पाहिजे. रेवा म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, ज्या वेळेस गाडी तिथे येईल ना त्यावेळेस पार्टीमध्ये आणि गाडीमध्ये रमा नसेल. तर आजी म्हणते की वा रेवा वा,
इकडे आरती तिच्या बेडरूममध्ये तिच्याच विचारात दंग असते. डॉक्टरनी आपल्याला काय सांगितले हे सर्व आता आरतीच्या डोळ्यासमोर येत असते. डॉक्टरांनी सांगितलेले असते की आरती, कॉम्प्लिकेशन असायला आधी पोटात तर बाळ हवं असायला पाहिजे ना. अभि तिथे येतो आणि घाबरतच आरतीला म्हणतो की आरती, हे सगळं काय होऊन बसलं आणि मी चुकलो. असे म्हणत आता अभ्या आरतीची माफी मागतो. आरती म्हणते की अभिषेक, सॉरी म्हणून कुठं विषय संपतात का? बरं जाऊ दे, मला तुझंच सॉरी मिळाली. आणि रागाने आरती तेथून बाजूला निघून जाते. अभ्या विचार करतो की आरती, माझं खरंच खूप चुकलं, पण सत्याची जाणीव करून देणं खूप महत्त्वाचं होतं. इकडे मुकादमांच्या घरात जान्हवी, रमाकांत सर्वजण पार्टीला पांडुरंग देसाईंना भेटण्यासाठी सर्वजण एक्सायटेड झालेले असतात. आनंद आणि जान्हवी त्यांच्या आवरून हॉलमध्ये येतात. जान्हवी म्हणते की एवढ्या मोठ्या शेफला भेटायचं मला खूप छान वाटतंय. आनंद म्हणतो की जानू, या अगोदर तू त्यांना कधी भेटली का? जान्हवी म्हणते की नाही, मी कधी भेटले नाही, पण मी त्यांच्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेले. तेवढ्यात रमा नवी साडी घालून डब्बा घेऊन तिथे येते. तर सीमा म्हणते की अरे वा. तर जान्हवी ही रमाकडे बघते आणि म्हणते की शी, काय हे आणि काय ह्या 2 वेण्या. जान्हवी म्हणते की पार्टीमध्ये तू अशी येणार आहे का? तुला माहीत का आहे का हे पांडुरंग देसाई कोण आहेत ते? या अगोदर जर तू त्यांना भेटायला गेली असती तर तुला त्यांनी हाकलून लावलं असतं. असे आता जान्हवी रमाला बोलते. सीमा म्हणते की जान्हवी, कसं आहे ना, तुला माहीत आहे का, तुला त्या शेफना भेटायचं हे आमंत्रण कुणामुळे मिळालंय? अक्षय आणि रमामुळे मिळालंय ते, आणि त्यामुळेच तुला त्यांना भेटायची संधी मिळते, एवढं लक्षात ठेव. तेवढ्यात अक्षय सीमाला फोन करतो की आणि म्हणतो की आई, 10च मिनिटात गाडी तिथे पोहोचेल, तुम्ही सगळे तयार आहात ना? आणि रमा, तर सीमा म्हणते तीसुद्धा तयार आहे, इथेच आहे ना? तर अक्षय म्हणतो नक्की का? तर सीमा म्हणते हो. इकडे आरती तिच्या बेडरूममध्ये पुन्हा बाळाचे फोटो घेऊन बसलेले असते. तर तेवढ्यात रेवा तिथे येत म्हणते की येऊ का आरती? आरती म्हणते काय काम आहे रेवा तुझं? रेवा म्हणते थोडं बोलायचं होतं ग. तेवढ्यात आरतीजवळचा बाळाचा फोटो घेत रेवा म्हणते की अरे वा, किती गोंडस बाळ आहे. तर आरती रेवाला म्हणते की मला एकटं राहायचंय. रेवा म्हणते की आम्हाला बाहेर जायचंय आणि मला माहीत आहे तू मेंटली डिस्टर्ब आहे, म्हणून जाण्या अगोदर तुला भेटून जावं म्हणून मी आली, असे रेवा आरतीला बोलते. रेवा म्हणते कसं आहे ना, लग्नानंतर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिला मूल व्हावं, ती आई व्हावी. पण अनफॉर्च्युनिटी काहींना ते मूल होतात आणि काहींना होत नाही. रेवा म्हणते की पण आरती, तू टेन्शन घेऊ नकोस आणि डिप्रेशनमध्येही जाऊ नकोस. मूल नाही झालं म्हणून काय झालं, खूप ऑप्शन आहेत. तेव्हा आरतीला राग येऊन आरती रेवावर भडकत रेवाला बोलते की तू काय मला टोमणा मारायला आलीस का? रेवा म्हणते की आरती, मी तुझे सात्वन करायला आली. फोटो घेत आरती म्हणते की रेवा, मला काही कळत नाही का? ती म्हणते की आत्ताच्या आत्ता रेवा तू इथून निघून जा. तेवढ्यात आभ्या तिथे येतो. तर बोट करत आरती म्हणते की अभिषेक, रेवाला इथून जायचं सांग. तेव्हा रेवा म्हणते की अरे, मी आरती वहिन्याला समजावण्यासाठी आले होते. आभ्या म्हणतो की अगं, ती फक्त तुझ्याशी बोलायला आली होती. आरती म्हणते की बोलायला? ही माझ्या जखमेवर मीठ चोळायला आली होती. तर आभ्या आरतीला बोलू लागतो आणि म्हणतो की मला माहीत आहे तुझी चिडचिड होती. आभ्या म्हणतो की तू माझ्यावर चिडचिड कर, बाकीच्यांवर काय करती? तर आरती म्हणते कारण तुम्ही मला सगळे चिडचिड करायला भाग पाडतायत. तेव्हा आता आरती भडकलेली बघून रेवा विचार करते की मी तर आता थिणगी पेटवली आणि आता रामाला इथेच थांबावे लागेल. त्यानंतर रेवा ही खाली येते आणि म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आरती खूप रडते आणि खूप चिडलेली आहे. तेव्हा रमाकांत म्हणतो की अभिषेक कुठे? तर रेवा म्हणते की अभिसुद्धा तिथेच आहे, पण आरती कुणाचंच ऐकत नाहीये. तेवढ्यात आभ्या तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही व्हा पुढे. तर आनंद म्हणतो की अरे पण आरती. तर आभ्या म्हणतो की मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती ऐकतच नाही. रेवा म्हणते की रमा, तू एक काम कर ना, तू आरती वहिनीला समजाव ना. रमा, आरती तुझं नक्की ऐकेल, बरोबर बोलते ना मी. तेव्हा जान्हवी आणि सीमा दोघीही म्हणतात की रमा, तू बोल आरतीशी, तिला बरं वाटेल. रमा म्हणते की तुम्ही सगळे व्हा पुढे, मी त्यांची समजूत घालून येतेस. तर रमाकांत म्हणतो की अगं रमा, पावसाचे दिवस आहे, तू पाठीमागून कशी येशील, तेव्हा आम्ही इथे थांबतो. रमा म्हणते की नाही, तुम्ही पुढे व्हा, मी बरोबर येते. तर सीमा म्हणते की मग आम्ही तिथे पोचलो ना की मग परत ड्रायव्हर आणि गाडी पाठवून देते. तर रमा म्हणते ठीक आहे. तर रेवा विचार करते की ड्रायव्हरला मी जर तिथे पोचू दिलं तर ना. तर सीमा म्हणते की अभि आई रागवतील, मग आम्ही निघतो. तेव्हा सर्वजण बाहेर जातात. तर रमा ही अभिला म्हणते की मी बोलते आरतीशी
आणि लगेचच रमा ही आरतीकडे येते. तेव्हा आरती म्हणते की अगं रमा तू गेली नाहीस. तेव्हा रमा म्हणते की तुम्हाला या अवस्थेत सोडून मी कशी जाऊ. आरती म्हणते की रमा माझी काळजी करू नको, मी अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा रमा म्हणते की मी विश्वास ठेवू. रेवा म्हणते की आरती वहिनी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला, तुम्हाला बरं वाटेल. तर आरती म्हणते की नको, मला आता लोकांच्या प्रश्नाला त्यांची उत्तरे द्यायला आता मला हिंमत नाही राहिली. आरती म्हणते की तिकडे गेल्यानंतर सगळेजण मला हेच विचारतील की बाळ कधी होणार आहे. तेव्हा रमा म्हणते काही कोणीच नाही विचारणार. रमा म्हणते की आपल्या कंपनीला काम मिळतंय, अभिदादा आनंद हे यांच्यासाठी हे खूप मोठं काम आहे. तुम्ही इथं असल्यानंतर तिथे कुणाचंच मन लागणार नाही. तेव्हा आरती म्हणते की माझ्या मनाचं काय घेऊन बसलीस रमा. रमा म्हणते की आरती वहिनी तुम्ही या गोष्टीचा जेवढा विचार करताल तेवढा त्रास तुम्हाला जास्त होईल. तेव्हा आपण यावरती काहीतरी मार्ग काढू आणि तुम्ही चला. आरती म्हणते की रमा तुला सुद्धा असंच वाटतंय का मला बाळ होणार नाही. तर रमा ही आरतीकडे बघते. त्यानंतर नाविलाजाने रमा ही शेफला भेटायला जाऊ लागते. तर आता इकडे सर्वजण हे पार्टीमध्ये आलेले असतात. तेव्हा पांडुरंग देसाई हे शेफ अक्षयकडे येत म्हणतात की तुमची मिसेस असून आली नाही. तर अक्षय म्हणतो की येतच असेल ती आता. तेव्हा शेफ म्हणतात की मला उशीर झालेली माणसे अजिबात आवडत नाही. तर इकडे गाडी ही मुकादमांच्या घरात रेवाने पोचू दिलेली नसते. तेव्हा नाविलाजाने रमा ही सायकलवरून आणि पाऊस असल्यामुळे छत्री घेऊन जाऊ लागते. तर आता इकडे जात असताना रमा विचार करते की तिकडे पार्टी सुरूसुद्धा झाली असेल, पण त्याच वेळेस एक बाईक समोरून जात असते आणि एका पाण्याच्या डबक्याजवळ येताच त्या बाईकच्या टायरचे पाणी हे रमाच्या अंगावर उडते आणि त्याचे पाणी अंगावर उडताच रमाची सगळी साडी खराब झालेली असते आणि तोंडावरती खराब पाणी उडालेले असते. तर रमा आता पार्टीमध्ये कसे पोहोचणार आणि पांडुरंग देसाई यांना कशी खुश करून ऑर्डर ही अक्षयला कशी मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब